नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर इथं बघा कशाची पॅकिंग आहे। तर हा आहे लग्नातला दुसरा व्हिडिओ, म्हणजे आम्ही आमच्या भाचीच्या लग्नाला गेलो होतो तर त्या दिवशीचा। तर हा आहे 22 तारखेचा व्हिडिओ आणि 23 तारखेला साखरपुडा होता तर त्याच्या दिवशी म्हणजे याच्या अगोदरचा पहिला पार्ट आलेला आहे। तर हा आहे दुसरा पार्ट। तर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी मिळून रुखवताची म्हणजेच शिदोरीची तयारी केली। तर शिदोरीची खूप सारी पॅकिंग केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी आवरावर केली, सगळीकडची घरं वगैरे सगळी पुसून घेतली, मुलांच्या अंघोळ्याची गडबड। तर इथं बघा मस्त असं सगळीकडून सगळं आवरलेलं आहे आणि आता साखरपुडा आहे याच दिवशी। तर इथं मंदिरामध्ये यांचा कार्यक्रम होत असतो कोणताही, म्हणजे यांच्यात अशी पद्धत आहे की या मंदिरामध्ये सगळं लग्न काही असो कोणताही कार्यक्रम तर इथंच होत असतो। तर मी आणि माझ्या जाऊबाईंनी हे शिदोरी म्हणजेच फळांची फ्रूट्सची अशी टोपली दिली जातात। तर तुम्हाला सगळं माहितीच असेल। तर आमच्याकडे अशी होतं म्हणजेच 5 फळं एका दुर्डीमध्ये अशा प्रकारे 5 दुर्ड्या, त्याच्यावरती नेट होतं। तर त्याच्यामध्ये भरून तो नेटवरती लावून त्याला छान असं डेकोरेशन करून रुखवतामध्ये म्हणजेच शिदोरीच्या वेळेस ती दिली जातात। तर इथं आता रांगोळी मंदिरामध्ये काढायची आहे। तर मुली इथं रांगोळी काढत आहेत, अक्षरशः नवरीसुद्धा रांगोळी काढत आहे बघा। तर हा होता साखरपुड्या दिवशीचा व्हिडिओ। आणि आता इथून मग ही थोडीशी शिदोरी राहिलेली होती, बुंदीचे लाडू वगैरे करायचे। तर स्वयंपाकी आल्याच्या नंतर हे बुंदीचे लाडू त्यांनी सगळ्यात अगोदर करून म्हणजे बनवून तयार करून दिले। परत थंड झाल्याच्या नंतर आम्ही दोघींनी मिळून मोजून त्या डब्यामध्ये भरून दिली, कारण डब्बासुद्धा साखरपुड्याच्या दिवशी त्यांच्यासोबत द्यायचा होता। तर आता आम्ही इथं ताईसुद्धा आलेल्या होत्या, त्यांनी सांगितलं की किती द्यायचे कसे द्यायचे ते। तर ही आहे माझी जाऊ। तर तुम्हाला माहितीच आहे कारण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच होतं मी। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। तर इथं बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे। आता साखरपुड्याचा मुहूर्त 4च्या नंतरचा आहे। तर मधला पूर्ण काही व्हिडिओ सगळा शूट केलेला नाही, कारण मुलांच्या मनावर आणि मी तर खूप कामामध्ये बिझी होते, कारण हे आहे आणायचं ते द्यायचं हे करायचं। तर मला शूट करताना वेळ नव्हता। तर जितकं काही मुलांनी केलेलं आहे तितकं मी तुम्हाला दाखवत आहे। पण खूप छान वाटतं आणि शूट करण्याचं कारण की आपण कधीही याच्यावरती पाहू शकतो की आपण काय काय केलं कसं केलं, असं छान म्हणजे लक्षात काही राहत नाही। पण सगळं आपण परत आपला व्हिडिओ जर मागे जाऊन पाहिलं तर आपल्याला लगेच दिसतो आणि आपल्याला खूप साऱ्या आठवणी येतात। तर आता इथं 4च्या नंतर ते सगळ्यात अगोदर ही साडी घातलेली आहे त्यांनी, आणि इथं आता सुरुवातीला त्यांनी पूजा वगैरे करून ती साडी परत नेसायला देतात। त्यांना साखरपुड्यामध्ये घागरा घेतलेला होता, तर खूप छान आणि मस्त असा घागरा होता। तर आता इथून परत तयार होऊन दुसऱ्या वेळेस साखरपुडा करायच्या वेळेस म्हणजे शाल अंगठी करायच्या वेळेस, अंगठ्या वगैरे घालायच्या वेळेस घागरा घालून येणार आहेत। तर हा आहे आमचा भाचा जावाई। तर त्यांचा स्वभाव इतका छान आहे आणि खूप म्हणजे खूप छान आहे त्यांचा स्वभाव, आणि त्यांच्याकडची माणसंसुद्धा खूप सारी खूप मस्त आहेत। तर माझ्या भाचीला खूप छान असं मिळालेलं आहे, कारण मी त्यांच्यासोबत कलवरी म्हणून राहिलेले होते, म्हणून मला तिथलं सगळं माहिती झालेलं आहे। आणि खूप म्हणजे खूपच मस्त ती माणसं आहेत आणि जावाई तर खूप छान आहे। तर आता त्यांनासुद्धा अगोदर शाल अंगठी म्हणजेच कपडे वगैरे चढवण्याचा कार्यक्रम इथं चालू आहे। ते कपडे दिल्याच्या नंतर ते सुद्धा दुसरा ड्रेस घालून येणार आहेत। तर इथं सगळे सोयरे त्यांच्याकडून आलेले आणि आपल्याकडून सुद्धा होती ती सगळी। तर आता इथं सगळ्यात अगोदर त्यांना आहेर चढवलेला आहे, शाल दिलेली आहे, म्हणजे शाल अंगठीचा कार्यक्रम म्हणतो तर तो तशा प्रकारे इथं केलेला आहे। म्हणजे शाल अंगठी, परत अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम, ओटी भरण्याचा कार्यक्रम खूप छान आणि खूप मस्त असं असतं। तर मी पहिली वेळेसच असं जवळून सगळं पाहिलेलं आहे, कारण आपल्या घरचा कार्यक्रम असल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं असं वेगळं म्हणजे सगळं माहिती होतं, नाहीतर दुसऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर आपण थोडंसंच बघतो। तर आता इथं म्हणजे गंध लावण्याचा कार्यक्रम, तर सोन्याची काडी आणि चांदीची वाटी, तर त्याच्यामध्ये मुलीच्या भावाला गंध लावायला लावतात। तर हा आहे माझा भाचा, आणि मला एक भाचा आणि एक भाचीच आहे। तर हा भाचा आहे आणि त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याला असं ब्राह्मण काका ती लावायला लावतात। तर त्यांनी ती लावायला लावलेलं आहे आणि खूप छान आणि मस्त अशा सगळ्या विधी आणि सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे। तर आता इथून परत नवरी आल्याच्या नंतर नवरीची ओटी वगैरे भरली जाते। तर खूप मस्त, तुम्हाला कसं वाटतं हे सुद्धा मला नक्की सांगा, आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा मला नक्की सांगा। तर हा आहे त्यांचा घागरा। तर त्यांना साखरपुड्यामध्ये घागरा घेतलेला होता। तर बघा किती सुंदर छान दिसत आहे, आणि माझी भाचीसुद्धा खूप छान आणि सुंदर अशी नाजूक आहे, त्याच्यामुळं खूप छान दिसतो तिला। आणि
बघा किती कलर छान आहे. आणि इथं बघा रामाची गडबड. तर रामा व्हिडिओ काढत आहे म्हणून थोडासा मध्ये मध्येच करत आहे, मलासुद्धा घे मलासुद्धा घे. आणि इकडं बघा प्रियाला किती गरमी होत होती. तिचं सारखं झाडून असं म्हणजे रुमालानं सारखं असं हात हलवायचं असं चाललेलं होतं. सगळ्यांची वेगळीच गडबड. तर बघा ती आहे भाचीची चुलत नणंद. तर ती त्यानं थोडंसं ओटीमध्ये पिशवी वगैरे ठेवत आहे, जेणेकरून की ओटी भरते वेळेस खाली सांडू नये म्हणून. तर इथं मुलींची वेगळीच गडबड की काहीतरी गळून पडेन कानातलं किंवा डोक्याचं काहीतरी, म्हणून ती मैत्रिणी होत्या तर त्यांनी ती व्यवस्थित केलेलं आहे. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला हे मला नक्की सांगा. तर आणखीन पुढे बघा, तर याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत, मेहंदीचा, हळदीचा आणि लग्नाचा सुद्धा. पण जितकं होईल तितकंच मी दाखवलेलं आहे, कारण माझ्या हातात मोबाईल नव्हता. जितकं मुलांनी शूट केलेलं आहे तर तितकंच दाखवलेलं आहे. पण काही मधलं असं कट झालेलं आहे किंवा मुलांच्या मनावरती त्यांचं कसं भरकटल्यासारखं, जिकडं मन गेलं तर तिकडंच. ज्यावेळेस मोबाईल हातात असेल त्यावेळेस करायचे, नाहीतरी जिकडं काही खेळायला बघायला असेल तर तिकडंच ते करत होते. तर बघा या आहेत त्या आमच्या भाच्याच्या आत्या. तर ही आहे मावस बहीण. तर यांनी सगळ्यांनी ओटी भरल्याच्यानंतर परत त्यांनीसुद्धा भरपूर अशी शिदोरी सगळंच आणलेलं होतं, पण त्यांनी ते घरामध्ये ठेवलेलं आहे. आणि इथं हे फ्रूट्सचे त्यांच्याकडून आणायला पाहिजे होते, पण त्यांना लक्षात आलं नाही, त्याच्यामुळं आम्हीच इथे आणून ठेवलेले होते. तर आता ते सुद्धा सगळेजण मुलीच्या हातात देऊन फोटो वगैरे काढत आहेत. मेन म्हणजे लग्न म्हटलं की फोटो. तर या आहेत मुलीच्या सासूबाई. तर बघा किती छान. आणि त्यांचा तर स्वभाव अगदी आईसारखाच आहे. तर त्या खूप समजून आणि खूप छान असं सांभाळून घेतात. कारण मला इतकं डिटेलमध्ये माहिती, कारण मी नवरीसोबत राहिलेले होते. तर आता तिथलं ओटीचा वगैरे कार्यक्रम झाल्याच्यानंतर इकडं स्टेजवरती आता आहे अंगठी घालण्याचा आणि केक कट करण्याचा कार्यक्रम. आणि त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की जे काही सुरुवातीचं करायचं आहे, ओटी भरायचं किंवा मंगलाष्टका लग्न करायच्या वेळेस, तर त्या मंदिरावरतीच लावल्या जातात. आणि परत तुम्हाला जर काही फोटो वगैरे काढायच्या किंवा काही दुसरं जरी काही असं करायचं असले तर तुम्ही साईडला एक स्टेज तयार केलेला जातो, तुम्हाला जसा पाहिजे तसा. तर त्याच्यावरती तुम्ही काही करू शकता. पण सुरुवातीचे जे कार्यक्रम आहे ते मंदिरावरतीच व्हायला पाहिजे, असा तिथला नियम आहे त्या गावचा. तर इथं आता त्यांनी मस्त असा केक कट केलेला आहे. काय बघावं आणि काय करावं ते तितकं थोडंच आहे. आता ही नवीनच पद्धत आहे केक कट करायची. तर बघा किती खुश आहे दोघंही, कारण दोघाच्याही मनावरती केलेलं आहे सगळं. त्याच्यामुळं खूप छान आणि मस्त त्यांची जोडी अशीच आयुष्यभर टिकून राहो, तर हीच खूप इच्छा आहे. आणि आता एकमेकांना त्यांनी अशीच साथ द्यावी. आणि आता प्रिया थोडंसं मिराच्या केक लागलेला होता म्हणून ती मुलांनी बघा व्हिडिओ कसा स्थिर केलेला नाही, खूप हलवलेला आहे. पण थोडंसं तुम्ही समजून घ्या आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतात किंवा या व्हिडिओमधलं तुम्हाला काय आवडलं हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि आता याच्या पुढचा कार्यक्रम, कारण मंदिराकडे त्यांच्या तिकडं थोडंसं फोटोशूट करण्यासाठी जागा आहे, त्याच्यामुळं ते नवरा नवरी आणि कलवरी वगैरे सगळे मंदिराकडे गेले. आणि जायला त्यांना 6 ते 7 वाजले होते. तर त्यांनी एक मोठी ट्रॅव्हल्स आणलेली होती, तर ते आता सगळेजण गेलेले आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब